पाहतो की आपल्या ह्या भिका भीमा सांगवीकर ह्या कलाकारांचं गावामध्ये ह्या निळकंठ गावामध्ये असणारे गेली 42 वर्षाचं नातं आहे. आपण त्यांना विचारायचं की त्यांना काय वाटतं या गावाविषयी. निळकंठविषयी सांगायचं तर आमच्याकडे शब्द शिल्लक नाही आहे, कारण मूळ सुरुवातीपासून तर आजपर्यंत जे प्रेम टिकून ठेवलं त्या प्रेमाला म्हणजे मी त्या शब्दाचा कौतुक करायला माझ्याकडे शब्द शिल्लक नाही आहे. गावाने खूप आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि आजही ते प्रेम टिकून आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. घराघरातून आमच्यावर खूप प्रेम झालेलं आहे आणि आम्ही आयुष्यात तरी आता तरी यापुढे हे गाव आम्ही विसरू शकत नाही. तिथं पैशाची किंमत नाही, शेवटी प्रेमाला किंमत आहे, म्हणून आम्ही प्रेमाला किंमत देतो, पैशाला किंमत देत नाही. वेळोवेळी या गावची आमच्याकडनं सेवा भेटत राहावी ही किंमत. काय तुम्हाला इतर गावांवर तुम्ही आता महाराष्ट्रावर फिरताय, नाही. इतर गावामध्ये आणि ह्या गावामध्ये फॅसिलिटी काय खूप फरक वाटतो. हे गाव आम्ही परगाव समजतच नाहीत. मुळात आमचं जन्मभूमीसारखं हे गाव आहे. जरा मी कुठे जन्माला आलो असेल मात्र आम्हाला या गावाचं फार मोठं भूषण आहे आणि तेवढं प्रेमही त्या व्यक्तींनी केलेलं आहे, त्या गावातील मंडळीने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही या गावाला विसरू शकत नाही ना. इतर गावात आणि या गावात खूप फरक आहे. आम्हाला इथे भरपूर प्रेम मिळतं, त्याबद्दल स्वागत करतो आम्ही सर्व गावाचं, रसिकांचं, माता भगिनींचं. आणि करोना काळामध्ये ज्यावेळेला परिस्थिती अशी बिकट झाली, कलावंतांचे कंबरडे मोडले होते आणि शासनाने आम्हाला त्यावेळेला कुठली मदत केली नाही, कारण सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आणली होती. त्यावेळेला आमच्या निळकंठच्या लोकांनी आम्हाला दोघं तिघं मुलांना आम्हाला वैयक्तिक खूप मदत केली आणि त्यामुळे आम्ही तरलो. त्यामुळे आम्ही या गावचे उपकार कधी विसरू शकत नाही. खरं तर हे कलाकार म्हणतात की गावाचं आमचं असा बंद आहे की तो आम्ही विसरू शकणार नाही. आपण ग्रामस्थांना विचारू की ग्रामस्थांना काय वाटतं या कलाकारांविषयी, तुम्हाला काय वाटतं या कलाकारांविषयी? या कलाकारांविषयी आम्हाला खूप प्रेम आहे. असे कलाकार आहे ना, म्हणजे महाराष्ट्रात दुर्मिळ आहेत. असे तमाशे खूप आहेत, कलाकार खूप आहेत, परंतु गावातनी प्रेम दिलं, पण त्यांनी ते प्रेम पण तसंच त्या पद्धतीने स्वीकारल्याने गावावर त्यांनी त्याप्रमाणे प्रेम ठेवलेलं आहे. त्यामुळे गावही त्यांना विसरू शकत नाही, तेही गावाला विसरू शकत नाहीत आणि हे महान कलाकार आहेत. आपण इतर जर तुमच्याकडे गावात बारी आली तर तुम्हाला वाटतं की हे यांच्यासारखं नाही, आपण तुलना करतो ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये काय फॅसिलिटी काय वाटतं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं? असते कलेचं कला हे अदृश्य असते. सगळेच कलाकार, सगळ्या कलाकारावर आमचं प्रेम असल्यासारखं, पण त्यांची सादर करण्याची पद्धत किंवा समाजाशी मिळवून घेण्याची पद्धत, समोरच्या समाजाला काय लागते हे पाहणे, त्यांच्याजवळ ती प्रवृत्ती जास्त मोठी आहे आणि ती आम्हाला आवडते. त्यांचं संगीत क्षेत्रातील नाव, संगीत कसं असावं, गण गवळणी कसं असावं हे त्यांच्याकडून शिकावं. आता तुम्हाला कुठला तरी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला, त्याविषयी काय सांगाल का? तसे मला तर भरपूर पुरस्कार मिळाले. पहिला पुरस्कार मला 2009मध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या हातून मुंबईला मिळाला. तो राज्यस्तरीय पुरस्कार होता, पहिला पुरस्कार. त्याच्यानंतर मला 13 आणि 2013-14मध्ये विठाबाई नारायणगावकर यांचा प्रतिवर्षी यांच्या नावाने जो जीवनगौरव पुरस्कार दिला जातो, तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने मला तो जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर मला आताच एक महिना झाला असेल, बेल्ले ठिकाणी दरवर्षी दत्ता माडिक पुणेकर यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. तर चालू वर्षी परिसरातील सर्व कलावंतांनी आणि गावातील सर्व आदरणीयांनी माझी निवड केली आणि एक सुंदर उत्कृष्ट गायक म्हणून दत्ता माडिक साहेबांच्या पाठीमागे एक सुंदर गायक म्हणून माझी निवड केली आणि मला त्या ठिकाणी पुन्हा आता एक महिन्या अगोदर जीवनगौरव पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं. आणि आता एक 15 दिवसापूर्वी जळगाव या ठिकाणी आमच्या खानदेशी लोकनाट्याचं शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये मला खानदेश भूषण पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त. खरं तर तुमचं कौतुक करण्यासारखे तुम्हाला एवढे पुरस्कार भेटले, तर तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून, एक कलाकार म्हणून काय सांगाल या कलाकारांविषयी? त्याची पुढे हॅलो, की मला वयाच्या 18 वर्षापासून मी या भिका भीमा सांगवीकर यांचा कार्यक्रम पाहतोय आणि तो कार्यक्रम पाहायला आज कमीत कमी 30-35-40 वर्ष झाले, तरी पण अजून कंटाळा नाही आला. आणि सांगायचं म्हणजे कलाकारांची काय परिस्थिती आहे ती मला माहिती आहे आणि कलाकार कसा बनतो, कसा जगतो हे फक्त कलाकारालाच माहिती असतं. त्यासाठी आमच्या निळकंठमध्ये, जेदेवाडी निळकंठमध्ये एवढं मोलाचं सहकार्य करतात. ह्या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य करतात त्यांच्यासाठी आणि असंच त्यांनी शेवटपर्यंत सहकार्य करावं या सर्व कलाकारांसाठी. खरं तर आता कलाकारांचं आणि ग्रामस्थांचं प्रेम पाहिलं की असं वाटतं आपल्याला की ह्यांचं प्रेम हे असंच राहावं, या शुभेच्छा यांना देतो. खरं तर राजेश, मला तुला विचारायचं होतं की आता चुलते आणि तुमच्या वडिलांचं गावाशी 40-42 वर्ष ऋणांबंध जपलेत, तर तरुण पिढी म्हणून तुम्हाला काय वाटतं या गावाविषयी? जन्मभूमी जरी आमची खानदेश असली
परंतु वानदेश पश्चिम महाराष्ट्र आम्हाला नेटकण गावांनी दाखवलेला आहे. तेव्हा मी नव्हतोही कदाचित, किती पैसे आलते आणि केव्हा आलते, पण आमचे चुलते एक परिपक्व कलाकार होते, एक चांगले माणूस होते, चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि निळकण गावाशी त्यांचे ऋणानुबंधन जुळल्या गेले तर ते आमची नाळही जुळल्या गेली. आणि म्हणून असं वाटतं की ह्या गावात येताना असं वाटतं की आपल्या गावात चाललो, आपली यात्रा आहे आणि जुळता आलं. आता गावात राजकारणामुळे गावही बिघडली आणि तमाशातही चांगले माणसं भेटत नाही कलाकार म्हणून तमाशाही बिघडले गेले, पण तरी पण 4-2 चांगली माणसं आहेत म्हणून हे जुळून ठेवायचं असतं. आणि त्यात काळूआईची कृपा आहेच आपल्यावर, तिच्या हातात हे जुळवायचं की नाही जुळवायचं. त्याच्यामुळं तमाशा नसला तरी आम्हाला हजेरीला यावं लागेल नाही. ह्या लोकांनी आमच्यावर फार म्हणजे आईबापासारखं प्रेम केलेलं आहे. त्यामुळं मन कुठंतरी म्हणतं की जावं, यात्रा करावी, यात्रा जोरदार भरावी. आणि तमाशा किती खराब असला तर उठून घ्यायचं काम यांचंच असतं. हे कायम 12 महिने आम्हाला प्रोत्साहन देत असतात. म्हणजे कुठेतरी आतून वाटतं आपल्याला की आतून हे वाटतं की केलं इथं पाहिजे. केलंच पाहिजे, इथं केलंच पाहिजे. आणि यांना काही 100 माणसाची घेणं नाही, यांना फक्त घरातली 4 माणसं भेटली तरी यांना तमाशा झाल्यासारखं वाटतं. खरंच ह्याचं कौतुक करण्यासारखंच आहे. गावाशी असणारा ऋणानुबंध आणि या तरुण पिढीची त्यांची वेगळी भूमिका तुटणारी असेल मला वाटतं. कॅमेरामन रणखांबे मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना.